गिरीशला नॉन स्ट्राइक एंडला पाहू शकाल. श्रद्धांजली चषक संदीप 2026 ही शानदार आयोजन. आजचा हा पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपल्या भेटीला येत असताना पहिलाच बॉल डिलिव्हर करत असताना सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय आणि पाहता पाहता आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होत असताना दीपक मडवी आज प्लेइंग 11 मध्ये नाही आहेत, परंतु आज राजेश घरत यांच्यावर दारोमदार. ऑन साइडला योगेशला बीट केलंय बॉलने. ओंकार पुढे सरसावेल. फील्ड करेपर्यंत आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 1च्या मदतीने बिनबाद एक अकाउंट ओपन केलंय ऑफ द मार्क. चांगला बॉल होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. त्यानंतर स्ट्रोकला चेक करतोय की बॅकफूट पंच करायला हवा होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन झालं नाही आणि सरळ बॉल राजेश घरत यांच्या हातामध्ये निघून जातोय. वय वर्ष 45 पूर्ण झालं. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं 5 मार्चला 46व्या वर्षात पदार्पण केलं. यावेळेला ऑन साइडला शफल झाले. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळेल तत्पूर्वी फेकी येईल. ॲक्युरेट एक रन फक्त आणि फक्त मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2. या धावसंख्येवर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक पहिला आहे पॉवर प्लेचं षटक रवींद्र रामा. चांगला बॉल होता. खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी. गिरीश पोहोचतील का? यस डेफिनेटली. 1 रन पळून पूर्ण केली जाते. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कदाचित कोऑर्डिनेशन नसेल. पाईज आहे का पंच? मात्र यावेळेला दर्शवतील. बॅटने हलकीशी एज होती आणि या एकेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 3. या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यावेळेला ऑन साइडला गिरीशचा फटका फसलाय. लैलाच्या हातामध्ये बॉल चेंडू विसावलाय. कोणती चूक करणार नाहीयेत मिस्टर लैला. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय सदानंद काळे साहेब यांच्याकडून 5,000 रुपये आर्थिक सहाय्य या स्पर्धेला सौजन्य केले गेले. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून श्रद्धांजली चषक चांदीपच्या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आहे. षटक क्रमांक पहिलं आणि पहिलं षटक रवींद्र रामाच्या नावावर 3 रनचं फक्त आपल्याला पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यावेळेला पाहायला मिळत आहेत. वनिलला प्रमोट केले गेले 3ऱ्या क्रमांकावर. तर गोलंदाज राहुल यादव उर्फ लैला याला आपण पाहतायत. लैला आपल्या बॉलिंग मार्कवर. लैला एक चांगला खेळाडू, परंतु त्याला सातत्य जर आयुष्यात राखायचं असेल तर तुम्हाला खूप चांगली मेहनत करावी लागेल. या वेळेला शॉट ऑफ लेन बॉल होता ऑन साइडला आणि विकेट डाऊन. चांगला झेल कन्वर्ट केलाय. अर्जू घरतला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. पंकज मडवी न्यू बॅटर एक्सपिरियन्स खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लैलाला पहिल्याच बॉलवर त्याच्या विकेट हाती लागली. तर बाउन्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा अचूक नव्हता.
अवाक्याच्या बाहेर बाउन्स होता आणि संदीप मडवी त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आहेत. चांगली सातत्याने चांगली कामगिरी करताना पंच या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण अंपायरचा रोल्स फार महत्वाचा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. ते खऱ्या अर्थानं मैदानाचे न्यायाधीश असतात. 1 फॉर द ओव्हर सुद्धा दिलाय. यावेळेला स्विचिटचा फटका, वाह, पंकज मडवीच्या बॅट मधून क्लास दाखवलाय. परंतु इथून आपण पाहिलं तर तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. शेवटच्या मोमेंटला बॉलला स्टॉप केलंय. पंकज मडवीला असं वाटलं की बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु इथे बॉलला स्टॉप केलं. मॅग्निफिसंट फिल्डिंगचा दर्जा काय दाखवलाय, अप्रतिम. इथे जर कदाचित थोडीशी जरी चूक केली असती तर पनिशमेंट मिळाली असती. एकच रनवर सॅटिस्फाईड राहावं लागलं. 5 धावा फलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच, कारण यंगस्टर आहेत, तेवढा अनुभव नाहीये मॅच राबवण्याचा. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु ते आयोजन नियोजनात अंमलात आणणं फार डिफिकल्ट असतं. आणि त्यामध्ये मी सॅल्यूट करेन ओमकार पाटील यांना. जयेश किनी असतील, तुषार मडवी असतील, केतन तरे असतील, हर्षद मडवी असतील, वेदांत पाटील, हार्दिक मडवी, हर्षल जाधव, मित गावड, प्रतीक पाटील, वैभव पाटील, अर्जू घरत, अतुल कांबळे, वेदांत साने, विवेक विकी या वेळेला सरळ बॅटचा वापर केला आणि ओंकारच्या हातामध्ये चांगला झेल विसावलाय. फलंदाज बाद होताना पंकज मडवी बॅक टू द पॅव्हेलियन. त्यानंतर जय मडवी असेल, उज्ज्वल जाधव असेल, ऋषभ दुकले असेल, तन्मय दळवी असेल, या सर्वांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद. आणि मिहिर पाटील यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद, ज्यांनी पाण्याच्या पिण्याची व्यवस्था केली आणि त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. ही संपूर्ण ऑर्गनायझर टीम एक पाऊल पुढे सध्या त्यांनी टाकलंय, कारण आता इथून ते भरपूर शिकतील. कारण टीम्स कशा वेळेवर घ्यायच्या, कोणत्या टीम्स कडून कसे ऍडव्हान्स वगैरे पहिलेच अगोदर घ्यावेत. कारण ऐन वेळेला टीमने दगा दिला तर त्याचा फटका हा खूप मोठ्या प्रमाणात आयोजकांना मिळतो. त्यामुळे टीम्सने सुद्धा मात्र दिलेला शब्द पाळायला पाहिजे या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून. कारण ऐन वेळेला कोणतीही टीम मात्र येऊ शकणार नाही. प्रत्येक गावागावामध्ये काही शालेय विद्यार्थी असतात, काही कॉलेज कुमार असतात, काही नोकरी धंदा सांभाळतात. त्यामुळे या गोष्टींचा सारासार प्रत्येक संघाने विचार करायला हवा. एक नंतर मेल एकच धाब्यावर सॅटिस्फाईड. लैलाची सुंदर गोलंदाजी. लैलाकडे क्लास आहे, परंतु एकच सजेस्ट करेन की त्यांनी सातत्य टिकून ठेवायला पाहिजे. आणि सातत्य जर टिकून ठेवायचं असेल तर तुम्हाला मित्र परिवार हे सुद्धा चांगले कमवावे लागतात क्रिकेटच्या खेळामध्ये. क्रिकेटच्या खेळामध्ये संतोष मडवीचा आपण जेव्हा इंटरव्ह्यू घेतला खार्डीच्या मैदानात जाणता राजा, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं चांगला बॉल डिलिव्हर केलाय, कारण या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 2 आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 7-7ला 3. 2 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम बॅटिंग करताना साई श्रद्धा संदीप टीम. वेदांतला आपण पाहत आहेत. एक वेदांत पाटील, एक वेदांत साने. एक रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचले गेले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरा आहे आणि तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 2 बॉल हाताळले आणि 8 रन्स फक्त आणि फक्त फलकावर पाहायला मिळत आहेत. वनील पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्सवर. राजेश घरत समोर चांगला बॉल डिलिव्हर केलाय. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. पिता आणि पुत्र एकाच टीम मध्ये खेळत असताना ओंकार घरत, राजेश घरत
संघाची धावसंख्या 8 ला 3. बॉल फेकून झाले ते 3. 40+ क्रिकेट सुद्धा चांगल्या हाताळतात. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय आणि नच बली जिसे कहा जाता है अक्षरशः क्रिप्स मध्ये या वेळेला सध्या तरी आपण पाहिलं तर नाचवलं जातं वनील या फलंदाजाला. बॉल तयार. राजेश घरत टू वनील. यावेळेला लो फुल टॉस बॉल ऑन साईडला. फिल्डर येत आहेत. चांगला जजमेंट आणि चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. वनीलच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ध्रुव नवीन फलंदाज. या वेळेला पहिलाच बॉल फेस करण्याचा प्रयत्न केला होता परंतु खूपच बाहेर निघणारा हा बॉल. दीपक मडवी सध्या त्यांची टीम खेळते परंतु इथे नो एक्सक्यूज. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचले गेले. तिसऱ्या षटकातील 5 बॉलच्या समाप्तीनंतर चांगला बॉल फिरवलाय आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. ही खूबी आहे राजेश घरत या गोलंदाजाची. प्रतिस्पर्धी संघावर दडपण कसं टाकायचं, कोणत्या गोलंदाज कोणत्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आणायचं. तर 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 3च्या ऍव्हरेजने 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. 9 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचा आणि अंतिम षटक पाहायला मिळते. या षटकामध्ये धावा मोठ्या प्रमाणात येतील का याकडे लक्ष असेल. ऑन साईडला वेदांत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले. फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत डायरेक्ट ट्विट करण्याचा इरादा कदाचित त्या फिल्डरचा असावा. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केले जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचले गेले. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सिंगल डबलला महत्व देणं फार गरजेची गोष्ट आहे. ओंकार घरत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर उजव्या हाताने. या वेळेला आतमध्ये येणारा बॉल सरप्राईज करून गेला. ऑफ कटर बॉल टाकण्याची क्षमता आहे ओंकार घरतच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिलंय. चांगली गोलंदाजी करत असताना 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचले गेले. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल याकडे लक्ष असेल कारण मोठे फटके येत नाहीयेत आणि त्याचं बेनिफिट हे शिवनसाई टीमला मिळतं. चांगला बॉल होता. बॅटचा टो एंड लागला होता. शॉर्ट फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होईल. योगेश क्विकली फेकी करत असताना पाहायला मिळत आहेत. एका रन्सने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचले गेली. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॉल फेकून झालेत ते 3. शेवटचे 3 बॉल शेष राहिले ओंकार घरतचे. त्यावेळेला क्लीन बोल्ड लेग स्टंप उद्ध्वस्त केलाय. 4थ्या बॉलवर दांडी गुल. फलंदाज ध्रुव बॅक टू द डगआउट.
इवन ब्रदर्स जोडी मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील साने आणि वेदांत साने यांना आपण पाहतायत. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. उजव्या हाताने हॅट्रिक बॉल आणि मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. विकेट हॅट्रिक साध्य करण्याचा प्रयत्न केलाय आणि विकेट हॅट्रिक आपल्या नावावर. या अगोदर अभिषेक या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करत विकेट हॅट्रिक आपल्या नावावर केली होती. तो गोलंदाज होता संतोष भुवनचा आणि ही सेकंड विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते ओमकार घरेच्या नावावर. निलेशजी मडवी साहेब सध्या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख, वसा आणि वारसा जपणारा व्यक्तिमत्व, अध्यक्ष धर्मवीर प्रतिष्ठान आणि चांगलं काम करतायत. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर समाजसेवेचं वसा त्यांच्या रक्तातच पाहायला मिळतं आणि सदानंद काळे साहेब यावेळेला आपण पाहू शकतायत आमच्या व्यासपीठावर. तर विजयासाठी एक छोटं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं. चला यानंतर लाखिवली वर्सेस आपण पाहणार आहोत वडघर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. वडघर आणि लाखिवली. दीपक मडवी समवेत योगेश काहीतरी बातचीत करत असताना कालच पहिल्या दिवसात चर्चा झाली. योगेश एक चांगला खेळाडू, मध्यंतर क्रिकेट पासून थोडासा दूर होता परंतु पुन्हा एकदा जॉईन झाला आणि खऱ्या अर्थानं आई वडिलांना अशीच मुलं मिळायला हवीत आणि योगेशने जी खरोखरच समाजसेवा केली, आपलं कर्तव्य जे निभावलं ते योगेश आपल्याला मानाचा सलाम आहे खरंच. विकेट हॅट्रिक मंजित कुडू सध्या आपण पाहताय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. करूया आपण टॉस. निलेशजी सदानंद काळे साहेब, निलेशजी मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सध्या निलेश जी मडवी समाजसेवक, धर्मवीर प्रतिष्ठान अध्यक्ष आणि कॉइन स्पिन होतोय. वडगर वर्सेस लाखिवली. वडगर टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय फिल्डिंग स्वीकारले. सामना 4 षटकांचा राहील, याची दखल घ्यायची आहे. पहिला दिवस संतोष भुवनने. सध्या आपण ऑन स्क्रीन पाहतायत ओमकार घरचे 3 विकेट्स. ध्रुवचा पहिली विकेट आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं म्हणजेच चौथ्या बॉलवर दांडी गुल केली, त्यानंतरचा फोर्स केला होता हा बॉल. ही विकेट मिळाली. आपण पाहू शकतायत मिस्टर प्रीतम गरजची कॉटन बोल्ड आणि त्यानंतर स्वप्नील साने यांना आपण पाहतायत विकेट मिळाली कॉटन बोल्डच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी ओमकार राजेश घरत. सेकंड विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावर. विजयासाठी टार्गेट. धन्यवाद मंजित कुडू. टार्गेट सेट केले गेले ते विजयासाठी आपण पाहतायत. जवळजवळ विजयासाठी लक्ष्य आहे 13 रनचं. जर विकेट हॅट्रिक साध्य केली वेदांत सानेने तर 500 रुपये निलेशजी मडवी साहेब यांच्याकडून. यावेळेला ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक नंतर मेल, एक सुद्धा रन नाहीये कारण डॉट बॉल. दीपेशला संधी मिळाली. पुरेपूर त्या संधीचा फायदा उचलेल का शिवनसाई टीम कडून? तो सातत्याने 12th मॅन ची भूमिका निभावतो. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, फोर्स केलाय या बॉलला, फिल्डरला निवडलं. स्वप्नील साने कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट.
नवीन फलंदाज मिस्टर योगेशला आपण पाहतायत पहिल्याच बॉलवर एक रन आणि त्यानंतर आपण एक सुद्धा रन नाहीये. क्षमस्व ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. प्रीतम घरत थोडेसे झुकले होते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल योगेशच्या बॅटमधून एक रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे आणि 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 1 वर 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. यस विकेट डाऊन. वेदांत सानेला मिळते विकेट. राजेश गरज सारखा फलंदाज मातब्बर खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. वेदांत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. नवीन फलंदाज मिस्टर लैला राईट मोर द विकेटने अप्रतिम हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल तर मेल कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आणि या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 2 या धावसंख्येवर चांगली गोलंदाजी केली. जरी 13 धावांचं एक माफक लक्ष असलं तरी सुद्धा वेदांत साने यावेळेला दर्शवतो की मी हार मानणाऱ्यांपैकी नाहीये. हलक्याशा हाताने पुन्हा एकदा टॅप केला जातोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखला आणि पहिलं षटक वेदांत सानेच्या नावावर जात असताना पाहायला मिळतोय. 18 नंबरची जर्सी परिधान केले वेदांत सानेने आणि स्वप्नील सानेने 45 नंबरची जर्सी परिधान केले. म्हणजे एक रोहित शर्माचा बिग फॅन मुंबईचा राजा तर एक चिकू अर्थातच विराट कोहलीचा बिग फॅन आपल्याला पाहायला मिळतोय तो वेदांत साने. प्रत्येक खेळाडू वेगवेगळे फॅन फॉलोविंग सध्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपल्याला पाहायला मिळतात. आज जे टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर खूप ग्लॅमर आलं. क्रेज वाढला आणि प्रत्येक विभागामध्ये एक सितारा बनलाय. प्रत्येक गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये ज्यांचं स्वप्न निर्माण झालंय की मी मोठ्या लेवलला क्रिकेट खेळावं, परंतु त्यासाठी तुम्हाला करावे लागतील रात्रंदिवस कष्ट. आपला नोकरी धंदा सांभाळून, आपलं शालेय जीवन, आपलं कॉलेज जीवन सांभाळून मात्र एक चांगलं क्रिकेटला चालना मिळाली पाहिजे. त्यासाठी आज प्रत्येक जण मात्र धडपड करत असतो आपल्या चांगली खेळी करण्यासाठी. 2 रन सध्या आपण पाहतायत. 11 रनची आवश्यकता. 12 बॉलमध्ये अर्जू. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. पंच वळताय दीपक मडवी. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचले गेले. 10 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. या टीम मध्ये सुद्धा 2 बंधू अर्जू घरत, प्रीतम घरत यांना आपण पाहतायत. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे, परंतु फिल्डरला निवडलंय वनील. कोणतीही चुकी करणार नाहीये. लैलाच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट गॉन. निलेशजी मडवी साहेब यांच्याकडून वनील यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज ही ऊर्जा दिली जाते. चांगला झेल टिपला. जरी स्कोर कमी असला तरी सुद्धा यावेळेला आम्ही बॅटल चांगलं रंगवणार ही चांदीपकरांची खूबी आहे. गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं चांगलं क्रिकेट शिवनसाई आणि चांदीप मध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहा. माफक लक्ष. 13 दिसायला धावा छोट्या वाटतात, परंतु त्याच धावा मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर त्या मोठ्या वाटू लागतात. एक रन तर मेल. गिरीश स्वतः पुढे सरसावतोय. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 4 या धावसंख्येवर विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे. योगेश यांना आपण पाहता येतं उजव्या हाताचा फलंदाज. सध्या आपण पाहू शकाल श्रद्धांजली चषक चांदीप 2026चं हे शानदार आयोजन. यानंतर वडघर वर्सेस लाखिवली. एक संघ वसई तालुका, एक संघ भिवंडी तालुका. यावेळेला ऑन साईडला योगेशच्या बॅट मधून चांगला फटका आहे आणि वनीलने पुन्हा एकदा कॅच कॅरी केलाय. वा, चांगला झेल टिपत असताना
सुपर कॅच, फलंदाज बाद योगेश बॅक टू द पॅव्हिलियन. चार वर चार सध्या स्थिती नाजूक आहे. अप्रतिम हलक्याच्या हाताने रवींद्र रामा एक सेन्सिबल प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं कोणत्या सिच्युएशनला कशी बॅटिंग करायची, परंतु आरजू खरंच मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केली आतापर्यंत वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. अर्जुन नेहमीच क्रिकेट खेळत असताना एन्जॉय करतो. प्रीतम घरातला नेहमीच मोठमोठ्या स्पर्धा तो पाहतो, त्यावेळेला त्याच्या कमेंट बॉक्समध्ये चांगल्या कमेंट्स असतात. त्याबद्दल प्रीतम तुझं सुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. यावेळेला चांगला बॉल डिलिव्हर केला गेलाय. आता मात्र सामना बॅलन्स जो होता तो मात्र 13 बॉल आणि 8 वर येऊन टिपला गेलाय. 13 बॉल आणि 8 रन. 24 बॉल मध्ये अवघ्या फक्त 13 रन्स असताना दुसऱ्या षटकात कंप्लीट होतील की काय, पहिल्या षटकात कंप्लीट धावा होतील की काय, हा मोठा प्रश्नचिन्ह आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पडला असावा. यावेळेला ऑन साईडला थांबणार नाहीये. चांगला फटका पाहायला मिळतोय. प्रमोदच्या बॅट मधून कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा खणखणीत गणेशजी पाटील, पिंटू पाटील यांच्या स्वागतासाठी 6. गुड शॉट. षटकार आला आणि षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 11 विजयासाठी. आता अवघ्या 2 रनची आवश्यकता. गिरीश आपल्या बॉलिंग मार्क वर येताना पाहायला मिळतोय. रवींद्र रामा या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. आणि फुलटॉस बॉल ऑन साइडला फिनिशिंग टच, स्टायलिश फिनिश पहिल्याच बॉलवर. प्रॅक्टिसचा अभाव आणि त्यामुळे मात्र गिरीश एन्जॉय करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन शिवनसाई टीम अँड हार्ड लक साई श्रद्धा चांदीप टीम. चला वडगर टीम लगेच आपण फिल्डिंग सेट करा आणि 2 बॅटर लाखवले टीमचे मार्गस्थ व्हा. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊया. ओंकार घरतला विकेट हॅट्रिक साध्य केली आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. समाजसेवक संदीपजी वरखंडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करेन या ठिकाणी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी.